दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे आणि या अगोदर विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाने 2 सलगच्या लढती जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो तुम्हाला बघायला मिळते, कारण डुंगेगावचा हा सन्मान वाढवणारी स्पर्धा आहे. उपसरपंच चषक 2021 वर्ष 2021 ला आपण थोड्याच दिवसात अलविदा करणार आहोत आणि नवं वर्ष 2022 अगदी जल्लोषात आणि थाटामाटात त्या वर्षाचं आपण स्वागत करणार आहोत. सर्वांना ऍडव्हान्स मध्ये नवं वर्षाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. आणि निश्चितच यस ओके चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये, कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि चेंडू 1 बॉन्स 2 बॉन्स थांबवण्यामध्ये शल्य क्षेत्ररक्षकाला समाधान होतं. तिथे समाधान याने समाधानकारक क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि या चेंडूवर धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या फक्त 2 धावसंख्येनिशी खातं गोलतोय महेंद्र, संघाचं खातं गोलतोय. धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर संतोष. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला घनाघाती स्ट्रोक आहे. षटकार पॉवरफुल मायटी हिट होता, शक्ती लावली होती फटका खेळण्यासाठी आणि चेंडू मात्र सीमा पार गेलेला आहे 6 धावांसाठी. महेंद्र याच्या बॅटमधून धावसंख्या वाढते, धावफलकावर 8. खूपच पॉवरफुल षटकार होता. नवीन चेंडूची फेक करायची आहे. धावसंख्या वाढते, धावफलकावर 8. दोन्ही संघांनी निश्चितच चांगला परफॉर्मन्स केलेला आतापर्यंत या स्पर्धेवर जर नजर टाकली तर. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा संतोष सामना करण्यासाठी सज्ज होईल. महेंद्र. दोन्ही संघांवर जर नजर टाकली दोन्ही कंप्लीट टीम आहेत. सज्ज होते बॉलिंग मार्कवर संतोष. चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावत असं येत नाही, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता इथे टर्न देखील बघायला मिळाली, फ्लाइट देखील बघायला मिळाली. चेंडूला फ्लाइट दिली होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 8. चेंडू मात्र बघूया अगदी वेट केला होता फटका खेळण्यासाठी आणि अप्परकटच्या अंदाजाने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. चेंडू सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलकावर 12. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये विशेष करून महेंद्र याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. निश्चितच आज मात्र बंदरामूर्ती काल्हेरे संघामध्ये सचिन खेळताना दिसत नाही. एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे बंदरामूर्ती काल्हेरे संघाचा. तसेच अरविंद देखील खेळताना दिसत नाही या संघामध्ये. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर संतोष. सामना करेल फलंदाज महेंद्र. चेंडू मात्र बघूया डबल माइंडेड झाला होता. द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू केलेला आहे. मिळेल ती फक्त एकच धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलकावर 13. खूप चांगलं वातावरण आहे आणि चांगली स्पर्धा क्रिकेटसाठी पोषक आणि आयडियल कंडिशन आहे. निश्चितच क्रिकेटचा थरार पाहतो डुंगे गावामध्ये. उपसरपंच चषक 2021 पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर वळणारा चेंडू होता. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते, धावफलकावर 14.
चेंडूला मात्र अगदी जम्पिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा निश्चितच नो बॉलचा इशारा, ते स्टेप आउट. यस, स्टेप आउट मला तर वाटते तिथे झाला होता. फ्रीट बॉल असणार आहे, बघूया. मला तर वाटतं रिटर्न क्रीजच्या बाहेरून चेंडू गेला होता. यस, रिटर्न क्रीजच्या बाहेरून जाणारा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्रीट बॉल आहे. चेंडू मात्र बघूया आपण फ्रीट आहे. चांगला प्रयत्न केला होता तिथे. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत त्या तानाजी याने. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर चांगली सुरुवात आहे. कालिका माता खारबाव संघाची बिनबाद 16, नन फॉर 16, बिना कोई विकेट खोए 16 रन. चांगली सुरुवात आहे आणि निश्चितच एक जमेची बाजू आहे. कोणताही गडी बाद झालेला नाही. अभिषेक पाटील चांगली स्कोरिंग करताना, खूप चांगली माहिती पुरवताना ते त्यांचं देखील मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना रंगणार आहे. जागृत मराठा राहनाल जय बजरंग कारिवली ठीक 9 वाजता इथे उपस्थित राहत आहे. दुसरा सामना असेल वीर तानाजी दापोडे गंगामाता गुंदवली. तिसरा सामना होईल तो चाविंद्रा वर्सेस टेमगर, हा तिसरा सामना असणार आहे शेड्यूल मधला. आणि चौथा आणि शेवटचा सामना शेड्यूल मधला सरवली वर्सेस जय हनुमान गोवे. वेळेवर आपण उपस्थित राहायचं आहे. आम्हाला पाहत असतील, आम्हाला ऐकत असतील त्या सर्व संघांना विशेष सूचना आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर मनोहर चेंडूला टोलवलेले आहे. पहिली धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक दक्ष. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. एक सोडतोय, दुसरा अडवतोय. तोपर्यंत संधी निर्माण झाली होती तिथे 2 धाव पूर्ण करण्याची मनीषाला. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर. बिनबाद 18. चांगली सुरुवात आहे. दोघांमध्ये चांगला तालमेल बघायला मिळतोय. राजन तिथे थोडासा त्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, पण विजय याने बॅकअप केलं होतं. चांगली क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळालेलं आहे. चेंडू मात्र बघूया, अतिशय चांगला फटका आहे. सीमा पार के षटकार. कडक षटकार बघायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर. 24. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 24. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवं तसे येत नाही. चांगला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर मनोहर कमबॅक करतोय आणि ज्याप्रमाणे फलंदाजी होते निश्चितच आता मात्र बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच थोडेसे चिंतित आहेत. रमेश दादा पाटील, चांगला संघ आहे त्यांचा. काल्हेर चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावताना पाहतोय. राजन चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळालेलं आहे. फक्त मिळेल ते एक सिंगल मनीषाला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर. 25 धावांची वेगवान भागीदारी. दोघांमध्ये चांगला खेळ बघायला मिळतोय. दोन्ही कंप्लीट संघ आहे. मगाशी मी उल्लेख केला होता, कोणी बाजी मारू शकते या सामन्यामधून. मनोहर सज्ज होतोय. स्वेर चेंडू पंचांचा. बघूया पंच बारकाईने निरीक्षण करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत ते पोहोचवतील. पंचांना इंट्रक्शन देऊ नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. बघा, पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंच जागेवर येऊन हा निर्णय देतील. बघा, कुठल्या प्रकारचा प्लीज इंट्रक्शन देऊ नका. निश्चितच नो बॉलचा त्यांनी इशारा दिला होता आणि हा फ्रीट बॉल असणार आहे यानंतरचा.
चेंडू मात्र बघा फीट वर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार 105 मीटरचा षटकार बघायला मिळाला फलंदाज महेंद्र याच्या बॅटमधून. धावसंख्या आता वेगाने वाढते धावफलकावर 32-32. काय फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज, क्या बात आहे. चांगला सूर गवसलेले आहे दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवर. अगदी खरपूस समाचार घेताना पाहते खराब चेंडूचा आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करताना दोन्ही फलंदाज. खूपच महागडे षटक संतोष याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र मनोहर देखील या षटकामध्ये खूप धावा खर्च करताना पाहतोय. तब्बल त्याने देखील 16 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. मनोहर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज महेंद्र. एकोणीस धावांवर खेळतोय महेंद्र आणि मनीष त्याला चांगली साथ देतोय. अजून एक चेंडू शिल्लक आहे मला तर वाटते. यस, शेवटच्या मला तर वाटते शेवटचा बॉल हा शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पण बघा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. मिस टाइम फटका आहे. चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट करते महेंद्र. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर. 34-34. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 34. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या. धावसंख्या 34. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. निश्चितच प्रोप्रायटर रवी गुलवी, संजय गुलवी, अनिल केनी, संपूर्ण त्यांचे टेक्निकल टीम, त्यांचे देखील मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऋषी, आमचे कॅमेरामॅन भारत पाटील, चांगली कामगिरी करताना आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लाईव्ह टेलिकास्टचा बेताज भाष्य आहे प्रिन्स मूवीज. आता मात्र शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि बघूया गडी देखील 10च्या 10 शिल्लक आहेत. ते बंद्रे मारुती काल्हेरी या संघाच्या अपोजिट खेळताना पाहतोय. तरी कालिका माता खारबाव या संघाचे कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आणि दोघांमध्ये चांगली भागीदारी देखील झालेली आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी राजन येतोय. चेंडू मात्र खाली राहणार होता. साप चकित होते मनीष. बाकीचं काम इष्टांच्या मागे चोख बदलतोय. चेंडूला गॅदर करतोय यष्टीरक्षक तानाजी. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 34. 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. पहिल्या डावातील तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर राजन. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाही. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज झेपावतोय. चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत संधी होती 1 धाव पूर्ण करण्याची फलंदाज मनीष याला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर. 35. बिनबाद 35 धावांची भागीदारी. महेंद्र 21 धावांवर खेळतोय आणि मनीष खेळतोय वैयक्तिक 11 धावांवर. चेंडूला मात्र टोलवलेलं अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक दक्ष सनी याचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त मिळेल 1 धाव. 36 धावा धावफलकावर. चांगला खेळ दोघांकडून बघायला मिळते. डबल, सिंगल, खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना खेळपट्टीवर षटकार, चौकार देखील येताना पाहतोय. शॉटम पूल केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय.
चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. राजन लॉंग ऑन सीमारेषेवर होता, फक्त मिळेल एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 37. आता मात्र राजन चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकले आहेत, फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. कंट्रोल बॉलिंग, नियंत्रण बघायला मिळते या षटकामध्ये. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, 37 धावा धाव फलकावर आहेत. चेंडूला मात्र टोलवले आहे क्षेत्ररक्षक, तिथे दक्ष आहे. बघा काय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सनी याचं हा ना आणि इथे फलंदाज बाद होते. धावचीच्या रूपाने बाद होणारा पहिला हा फलंदाज आहे कालिका माता खारबाव या संघाचा मनीष. 38 या धावसंख्येवर पहिला गडी गारद झालेला आहे, पण 38 धावांची भागीदारी बघायला मिळाली दोन्ही सलामीवीरांमध्ये. खूप चांगला खेळ साकारला, पण गोलंदाज राजन याची देखील प्रशंसा करावी लागेल. ज्या धावा खर्च केले होते संतोष आणि मनोहर याने, मात्र निश्चितच लगाम लावलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते त्याची. मनोज येते आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी नवीन फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय धुवाधार बॅटिंग केली होती. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्क वर राजन. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बॉलिंग मार्क वर चेंडू मात्र शेवटच्या मोमेंट्सला अगदी अप्रतिम फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा चकित होताना बघितला, पण मनोहर याचा चांगला प्रयत्न होता चेंडूला अडवण्याचा. चेंडू सीमा पार गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 42 धावा धावफलकावर आहेत. अजून एक षटक शिल्लक आहे पहिल्या डावातील. बघा या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत त्या राजन याने. चांगली गोलंदाजी केली पहिल्या 2 षटकांच्या मानाने. आता मात्र शेवटच्या अंतिम षटकासाठी कोण गोलंदाज येते ते बघायचं आहे. मिथून शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेला आहे. चेंडू अतिशय चांगला होता, अप्रतिम चेंडू होता. एक धाव पूर्ण केली ती महेंद्र याने आणि निश्चितच धावसंख्या वाढते धावफलकावर 43. आता मात्र सज्ज होते सामना करण्यासाठी फलंदाज मनोज. मिथून बॉलिंग मार्क वर. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मधून. सनी याने खूपच आज इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केलेली आहे. आपल्या संघासाठी खूप धावा वाचवलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या धावफलकावर वाढते 44. लय भारी फिल्डिंग बघायला मिळते ती सनी याची. मुसाभाई ग्रुप यांच्याकडून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या. चेंडूला मात्र बघूया टोलवले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सनी. बघा आज फक्त सनीच दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू त्याच्याच कडे जाताना पाहतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 45.
3 चेंडू अजून शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज होते. मिथून बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी बघायला मिळते मिथून याची. निश्चितच प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजीची. काय गोलंदाजी आहे. या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेले आहेत, फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. बघा स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याची बघायला मिळते. चेंडूला कट केलेल्या बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष मनोहर, बघा त्याने फेक केली होती क्षेत्ररक्षकाकडे, क्षेत्ररक्षकाने परत त्याच्याचकडे फेक केली आणि या धावा पूर्ण केल्या 2. एक आगला वेगळा क्रिकेट, थोडासा फनी क्रिकेट बघायला मिळते. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 47. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील आणि सामना करेल फलंदाज मनोज. पण राजन आणि मिथुन यांनी जी गोलंदाजी केली, मी तर म्हणेन धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी त्यांनी केली. चेंडू फुलटॉस होता. टोलले चेंडूला क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करताना दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि चेंडू सीमापार चौकार. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 51 आणि 52 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी बंद्र्या मारुती काल्हेर संघाला. 52 रन्स नीड सामना जिंकण्यासाठी बंद्र्या मारुती काल्हेर संघाला. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सन्मान.
वेलकम महेशजी म्हात्रे आज बांद्रामध्ये कार्यरत संघाचे समर्थक आहेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बांद्रामध्ये कार्यरत संघाच्या संघटकाला विनंती आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. संतोष आणि सनी ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली विजयाचं लक्ष्य आहे 52 धावांचं. चार षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या झाली 51, विजयाचं लक्ष्य 52 धावांचं. प्रति आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी एक मोठं आव्हान आहे आणि निश्चितच मोठ्या आव्हानाचा जर पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची देखील गरज आहे. तर बघूया सलामी गोलंदाज मागच्या सामन्यामधून ज्यानं काय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी केली होती उमेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी डावखुरा फलंदाज शनी याला नॉन स्ट्राईकसाठी संतोषाला आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातो. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण देखील मिळते. एक धाव. शनी आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघाचा श्री गणेशा देखील होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विजयाचं लक्ष 52 धावांचं. प्रतिषटक आपण विचार केला तर एक 13 धावांची सरासरी आहे. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानावरून पाहतोय आणि त्या अनुषंगाने कुठेतरी वारंवार थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. पॉइंट, शॉर्ट पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. अगेन्स्ट आउट ऑफ ऑप्शनचा आपण चेंडू पाहिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर निश्चित फलंदाज संतोषाची आपण पाहिली होती. हलक्याच्या बॅटने चेंडूला कुठेतरी स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक काय लाजवाब गोलंदाजी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पद्धतीने चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. चेंडूमध्ये व्हॅरिएशन अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय उमेशाच्या गोलंदाजीमधून. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकला नाहीये. पडल्यानंतर चेंडू निश्चित थोडासा अनपेक्षित उचली घेतलेला आपण पाहिला. बीट झाला फलंदाज. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू नॉन स्टॉप सी मार्शेकडे जातोय. चौकार, नशिबाचा चौकार म्हटलं तरी वावगडणार नाहीये. चौकार येतोय.
चला नवघर संघ आपण देखील आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. आता षटक क्रमांक पहिलं सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफूट आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 5 धावा. का लाजवाब गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकारामधून एक पॉवर पेश करताना गोलंदाज आपण पाहिला उमेश याला. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद फक्त आणि फक्त 5 धावा. आवश्यक धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रति षटकामागे 13 धावांचा आस्किंग रन रेट आहे. मात्र पहिल्या षटकारामधून कुठं थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं. याचं कारण देखील आपण पाहिलं. गोलंदाज उमेश याची अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाहायला सांघिक दुसरं गोलंदाज श्याम. स्ट्राइक रोटेट करतोय. बॅट्समन डावखोरा शनी. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज शनी याला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू वारंवार चुका पाहतो. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाहीये. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करता. लाईन थोडीशी चुकीची आपण पाहिली. गोलंदाज श्याम याची आउट ऑफ ऑप्स्टम. खराब चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू. स्वेर मारा. पंचाच्या समांतर धाव मिळते. अमांतर धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 52 धावांचं. विशाल लक्ष, मोठं लक्ष. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ती फलंदाजी थोडासा स्टेप आउट झाला. चेंडूची लाईनअप करूच शकला नव्हता आणि अराउंड आले. एक त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय शनी. नेक्स्ट बॅट्समन राजन येतोय. राजन ज्युनियर अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्याम. चुकीची लाईन आपण पाहतोय. गोलंदाज श्याम याची चेंडू आणि थोडासा दिशाहीन चेंडू. स्वेर मारा पाहतो. वारंवार चुका गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वेर मारा आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशाहीन चेंडू. स्वेर मारा. पंचाच्या समांतर धाव मिळते. अमांतर 1 धावणे संघा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 7. षटक क्रमांक दुसरा आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघू. चेंडू एक्झिट कुलर ट्रॅव्हल होतोय. व्हॉट अ कॅच. उंची जास्त लांबी कमी. अप्रतिम उत्कृष्ट वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय राजन. नेक्स्ट न्यू बॅट्समन विनायक. नेक्स्ट बॅट्समन विनायक. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती संतोष याला. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोड्यावर पंचानं क्रॉस करतोय. राईट मोरचा मारा. स्ट्राइक रोटेट करतोय संतोष. आज काय जबरदस्त कामगिरी.
या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर उकचा फटका आपण पडतो. चेंडू शॉर्ट फाईन लेग सीमेचा ट्रॅव्हल तो प्रवास करतोय. संतोषच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चौकारनं संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेलकम नरेशजी म्हात्रे. कालिका माता कालवार या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. एक धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 15. येणारे चेंडू 12 आणि विजयापासून अजूनही 37 धावा दूर आहे. मिशन थोडंसं अवघड आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाहायला सांगित तिसरं गोलंदाज किशोर. येणारे चेंडू 12 विजयापासून अजूनही 37 धावा दूर आहे. आता माझं आस्किंग रेट धावांची जी गती आहे ती दोन्ही षटकांमध्ये वाढलेली असेल. प्रति षटक आपण विचार केला तर 18.50 ची सरासरी आहे. मोठा आव्हान आहे. या ठिकाणी मात्र चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक प्रदीप जोशी यांना आपण निश्चित पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये. जीवदान मिळते. समाधान याला धाव मिळते. संघाला धावसंख्या 1 धावने पुढे सकते ती 16. वेलकम नरेशजी म्हात्रे. कालिका माता कालवार या संघाचे कष्टपुले असे खेळाडू आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र दिशाहीन चेंडू. थोडासा भरकटलेला चेंडू आपण पाहतोय. आउट ऑफ ऑफ स्टंप. चुकीची लाईन या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वळा. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक 3 विजयाचं लक्ष 52 धावांचं. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. टायमिंग व्यवस्थित साधता आल्यानंतर फलंदाज विनायक केला. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या स्थिर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयापासून अजूनही 35 धावा दूर आहे.
चेंडू आणि बॅट मध्ये बघूया, मला वाटतं स्पर्श झालेला आहे का नाही आहे, हलकासा अपील, पंच सहमत नाहीये. एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 वारंवार चुका पाहतोय फलंदाज विनायकाच्या बॅट मधून डॉट चेंडू आपण पाहतोय. चला विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे संघाचा संगणक आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी चेंडूला बिगी घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू, धावसंख्या अजूनही स्थिर आहे. येणारे चेंडू असतील आता 8 चेंडू आणि 35 धावा. मिशन थोडस इम्पॉसिबल. प्रतिषेधकाप्रमाणे विचार केला तर 17.50 ची सरासरी अजूनही राखायची आहे. ऑन द ऑफ चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आलं नव्हतं. एक महत्त्वाच्या सामन्यामधून विनायक संघटनाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरत नाहीये. फलंदाजी वारंवार चुका विनोदीच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि हेच एकमेव कारण आहे की बंदरामध्ये कल्याण संघ आता मात्र कुठेतरी पराभवाच्या खाईतमध्ये आपण पाहतोय. फक्त एक धाव. षटक क्रमांक 3 संपते. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 18. 3 फलंदाज तंबूचे आश्रय आहेत. येणारे चेंडू 6 आणि विजयापासून अजूनही तब्बल 34 धावा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आता जो विजय तो कुठेतरी संघासाठी थोडंसं अवघड जागेचं दुखणं होऊन बसले. शेवटचं अंतिम अखेरचं षटक बजरंग. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा आउट ऑफ एन साइज टोक आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. दुसरी धाव देखील घेतली जाते. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती आणि ज्या ठिकाणी एक धाव तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता जे पराभवाचं जे अंतर आहे तो कुठं कमी करण्याचा प्रयत्न बंदरामध्ये कल्याण संघाच्या माध्यमातून केला जातोय. जो वारंवार चुका आणि चुका पाहतोय. खास करून विनायकाच्या बॅटमधून ती फलंदाजी मात्र निश्चितच पाहायला मिळत नाहीये. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, मानला जातो, जाणला जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बजरंग. आता मात्र चेंडूला हलक्यात बॅट फक्त थोडंसं प्लिक केलं जातं. चेंडू ऑन साईडला आहे. तर डीप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत फक्त मिळते एक धाव. आता जो पराभव आहे तो मात्र अट्टल झालेला आहे. बंदरामध्ये काल्लेर संघाचा जो पराभव आहे तो एक काळ्या दगडावरची रेख झालेली आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. मात्र कुठेतरी या फटक्यान थोडंसं उशीर झालेलं आहे.
पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, 1 बॉल एका टप्प्याने चेंडू सीमारच्या बाहेर जाणार, अतिशय चांगला फटका समाधानीच्या बॅट मधून येतोय. मात्र कुठेतरी या फटक्यानं उशीर झालेल्या फटक्यांची आवश्यकता अगोदर हवी होती. धावसंख्या 4 ने पुढे सकते 31. बऱ्याच उशिरानंतर आपण मित्र आपण पाहू शकता आमचा टॉस बॉक्स या स्पर्धेचे फलंदाज निश्चित थोडासा शफल झाला होता, ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, लेग स्टँड सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईटची खून करताय. ऑनसेटचा फटका ऑन द कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला आणि याच बरोबर मात्र महत्वाच्या सामन्यामधून शिकस्त मिळते बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाला. एक वैशिष्ट्य बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचं बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाला ऑब्झर्व केलं. पहिला सामना अतिशय दिमागदार पद्धतीने विजय संपादित केले जातं, मात्र दुसऱ्या सामन्यामधून हा संघ नेहमीच पराभवाच्या खाईत आपण पाहतोय. काल हेच गणित आपण पाहिलं होतं विजय स्पोर्ट कानपे स्पर्धेमधून पहिल्या सामन्यामधून लाजवाब कामगिरी संघाने केली होती, तर दुसऱ्या सामन्यामधून हा संघ पराभूत झाला होता आणि तेच समीकरण आज देखील या संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. मला वाटतं प्रत्येकाने थोडंसं आपलं आत्मनिरीक्षण करावं. कोच तुम्ही देखील आत्मनिरीक्षण करावं का सामना का हरतोय. तर निश्चितच सामन्यातील सामन्यावरचा पुरस्कार दिला जाणार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले चौकार षटकारांची डील. 12 चेंडू मधून ज्यांची वादळी खेळी आपण पाहिली 25 धावांची, तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. महेंद्र आपण स्टेजवर यायचा आहे आणि नवघर संघाचा संगणक आपण टॉसबॉक्स मध्ये यायचा आहे. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाचा संगणक आपण प्लीज लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री नरेशजी म्हात्रे कालिका माता कालवार या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिले जाणार आहे. मानकरी महेंद्रजी आपण स्टेजवर यायचं आहे. आपण पाहू शकता ज्यानं शिकस्त दिली होती बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाला विजयाचा शिल्पकार. वेल प्लेड महेंद्र अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर मित्र आपण जाऊया अंतिम सामन्याचा आजच्या स्पर्धेतील नाणेफेक करण्यासाठी कोण ठरतोय आजच्या स्पर्धेचा विजेता, नवघर की खारबाव, खारबाव की नवघर.